36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे चोरट्यांनी एकाच रात्रीतून 7 दुकाने फोडून जवळपास अंदाजे 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. तर शिवणा येथे 3 ठिकाणी अजिंठा बुलढाणा मार्गावर दुकानाचे शटर तोडल्याच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानुसार पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा येथील गांधी चौक परिसरामध्ये गुरुवारी रात्री 2च्या दरम्यान चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. समर्थ कृषी सेवा केंद्र, अजिंठा दूध डेअरी, साईराज जनरल स्टोर, विशाल इलेक्ट्रिकल्स दुकान, सुलतान फुटवेअर दुकान, हाफिज सलून दुकान, यादगार हॉटेल या 7 दुकानांचे शटर उचकटून आणि काही दुकानांची कुलपे कडी तोडून चोरी करण्यात आली आहे. रात्री 2 वाजेच्या सुमारास या भागातून सागर गोलाट हा घरी जात असताना त्याला दुकान फोडण्याचा हा प्रकार दिसून आलाय. त्याच्या फोनवरून दुकान उघडे असल्याची माहिती विशाल इलेक्ट्रिकल्स यांनी दिली. त्यांनी गांधी चौक येथे दुकानाकडे जाऊन पाहिले असता दुकानाच्या मध्यभागीची कडी तोडून टाकलेलं दिसलं. विशाल यानं अजिंठा पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तपास सुरू केला. या घटनेत समर्थ कृषी सेवाचे DBR पूजाचे चांदीचा सिक्का असे अंदाजे 50,000 लंपास केले. तर अजिंठा दूध डेअरीचे 25,000 ते 30,000 रुपये रोख रक्कम, साईराज जनरल स्टोअरचे 3,000 रुपये रोख, विशाल इलेक्ट्रिकल्सचे 3,000 रुपये रोख, यादगार हॉटेलचे 13,000 रुपये रोख रक्कम अशी एकूण अंदाजे 1 लाख रुपयांची चोरट्यांनी चोरी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं. याबाबत अजिंठा पोलीस तपास करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.